गुड मॉर्निंग. वा, इव्होल्युशनमधला शेवटचा पार्ट कंप्लीट करायचा आहे आपल्याला, दॅट इज ह्युमन इव्होल्युशन. ॲज वी हॅव सीन इन द जिओलॉजिकल टाइम स्केल, लास्ट इरा इव्होल्युशनच्या एंडिंगमध्ये घडणारा लास्ट, बरोबर आहे. आणि जसा आपण स्टडी केला त्यातला पहिला जो इरा आहे दॅट इज सिनोझोइक इरा. तुम्हाला पेपरमध्ये ह्युमन इव्होल्युशनच्या बद्दल सगळ्यात पहिले काय माहीत पाहिजे तर प्लेस ऑफ द ह्युमन इन द क्लासिफिकेशन. जेव्हा आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन करतो तेव्हा ह्युमन बिईंगची पोझिशन काय, पहिला पॉईंट. सेकंड, व्हेन वॉज द ह्युमन गेट इव्हॉल्व, त्याची स्टार्टिंग ॲक्च्युली केव्हा झाली, कोणत्या इराजमध्ये, कोणत्या इपोकमध्ये झाली आहे, बरोबर आहे. आणि मॉडर्न ह्युमन बिईंग केव्हा डेव्हलप झाले, कम्प्लीट मॉडर्न ह्युमन बिईंग जे आहेत ते कोणत्या इपोकमध्ये, कोणत्या पिरियडमध्ये डेव्हलप झाले, सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. तर म्हणून लक्षात ठेवायचं आहे की अमॉंग द सिनोझोइक इरा, त्याच्यामध्ये द डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन बिईंग, आता ॲज पर द ह्युमन इव्होल्युशन बोलवलं आपण. आता ही डेव्हलपमेंट जे आपण रिप्रोडक्टिव्ह चॅप्टरमध्ये पाहतो ती डेव्हलपमेंट नाही, इथं आपल्याला फक्त इव्होल्युशन, डेव्हलपमेंट ऑफ द कॅरेक्टर्स, हे इव्होल्युशन बोलवलं आपण. सो अमॉंग द सिनोझोइक एरिया, तुम्हाला माहीत आहे याच्यामध्ये आपण पॅलिओसिन इपोक पासून स्टार्टिंग करतो, तर सगळ्यात शेवटचा असतो होलोसिन इपोक. म्हणजे होलोसिन इपोक जो आहे तो आहे रिसेंटवाला. तर पहा, इट इज स्टार्टेड इन द पॅलिओसिन. ॲक्च्युली जे ह्युमन बिईंगचे ॲन्सेस्टर्स आहेत ते डेव्हलप व्हायला सुरुवात झाली पॅलिओसिन पासून. कोणते तर स्टार्टिंग ॲनिमल्स वेअर द ट्री ड्वेलिंग श्रू लाईक ॲनिमल. ट्री ड्वेलिंगचा अर्थ काय होते, दे वेअर कम्प्लिटली लिव्हिंग ऑन द ट्रीज, दे आर डिपेंडेंट अपॉन द ट्रीज. लिव्हिंगच म्हणा, दे आर लिव्हिंग ऑन द ट्रीज. आणि हा जो पूर्ण वर्ड आहे ट्री ड्वेलिंग श्रू लाईक ॲनिमल, याचं मिनिंग तेच होते, ॲनिमल विच कॅन परफेक्टली और द ट्रीज बिकम फेवरेबल हॅबिटेट फॉर दॅट ॲनिमल. त्याला म्हणायचं तुम्हाला ट्री ड्वेलिंग श्रू लाईक ॲनिमल. तर हा झाला कोणता, पॅलिओसिन इपोक. डेव्हलपमेंट होत होत झाडावर जाऊन राहिले म्हणून त्याला आपण म्हणतो आर्बोरियल ॲनिमल्स. त्याला काय म्हणायचं तुम्हाला, आर्बोरियल ॲनिमल. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत होत गेली. अँड ॲज द फॉरेस्ट बिकम ड्विंडलिंग ऑफ द फॉरेस्ट म्हणजे काय, द फॉरेस्ट अंडरगो रिडक्शन, रिड्यूस्ड. जसे फॉरेस्ट त्या ठिकाणून कमी होत असतील तर यांनी स्वतःची हॅबिट बदलण्याचा प्रयत्न केला. जे आर्बोरियल होते ते ट्राय टू लिव्ह ऑन द लँड सरफेस. तर म्हणून म्हटलं आहे की आर्बोरियल ॲनिमल दे गेट converted, they get transformed into the land animal. And we know that human beings, we are the terrestrial, we are true land animals. तर असा एक प्रवास आहे पहा, पॅलिओसिन पासून तो होलोसिन पर्यंत. आणि कोणत्या कालखंडामध्ये घडला आहे तर इन द सिनोझोइक इरा, दॅट इज द रिसेंट इरा ऑफ द जिओलॉजिकल टाइम स्केल. तर हा तुमचा एक इंट्रोडक्टरी पार्ट होता. त्याच्यानंतर अमॉंग द क्लासिफिकेशन, पहा आता, इन द क्लासिफिकेशन ह्युमन बिईंग आर कम्स अंडर द क्लास मॅमेलिया. तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत कॉर्डेट्स, त्या सगळ्या गोष्टी आपण सध्या पाहणार नाही आहे. आपल्याला मेनली क्लासिफिकेशनमधलं जे या लेसनशी रिलेटेड आहे ते टॉपिक आपल्याला इथं पाहायचे आहेत. सो ह्युमन बिईंग आर कन्सिडर्ड इन द क्लास दॅट इज मॅमेलिया. आता मॅमेलियाचं हे एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे, सध्याचे मॉडर्न मॅन. पण या अगोदर इव्होल्युशनमध्ये एवढे सारे ग्रुप्स त्याच्यामध्ये होऊन गेले, बरोबर आहे. क्लास आहे, त्या क्लासच्या नंतर ऑर्डर असतं, पहा ऑर्डर नंतर फॅमिली, सुपर फॅमिलीज, जीनस आणि स्पीशीज, असा एक तो ट्रॅव्हल असतो. तर या ठिकाणी त्यांनी डिस्क्रिप्शन कसं केलं पहा. सगळ्यात पहिले पाहू आपण क्लास मॅमेलिया. तर अर्लिएस्ट मॅमल्स कोणते होते, नॉट
directly human being get evolved, that before that there were some ancestor, there were some animal who show the characters similar to the human being चे सारखेच कॅरेक्टर असलेले ऑर्गॅनिझम होऊन गेले, ज्याला आपण ancestors कन्सिडर करतो. आता कोणकोणते होते पहा. क्लास मॅमिलिया हॅज बीन डिवायडेड इंटू द फॉलोइंग टाईप, दॅट इज मर्सुपियल, मोनोट्रिम्स अँड युथेरियन. हा जो मॅमिलियन ग्रुपचा म्हणजे मॅमिलियन ॲनिमलचा जो ग्रुप आहे त्याला आपण म्हणत असतो थेरियन ॲनिमल्स, त्याला काय म्हणतो आपण थेरियन. आता इथे युथेरियन, मेटाथेरियन हे काय भानगड आहे पाहून घ्या. मर्सुपियल्स, जेव्हा आपण ॲडॅप्टिव्ह रेडिएशन बघितलं होतं त्याच्यामध्येच हा कन्सेप्ट तुमचा मी क्लिअर केला होता की मर्सुपियल्स मीन दोज ॲनिमल हू बिअर द पाउच टू फीड अप देअर ऑफस्प्रिंग्स. त्यांना ऑफस्प्रिंगला प्रोटेक्ट करायचं आहे, फूड मटेरियल प्रोव्हाइड करायचं आहे, तर त्याच्याकरता काय प्रेझेंट राहते, एक स्किन पाऊच प्रेझेंट राहते. त्याला म्हणायचं तुम्हाला पाऊच मॅमल, और दे आर ऑल्सो सेट टू बी मेटाथेरियन्स. त्याच्यानंतर डेव्हलप झाले मोनोट्रिम्स, एग लेइंग प्रिडेटरी मॅमल्स. मॅमल्स आहेत, आपल्याला माहिती आहे मॅमल्स म्हटलं का आपण म्हणतो दे आर व्हिवी पॅरस, डायरेक्टली यंग वन तयार करणं, पण यातही प्रकार होते एग लेइंग मॅमल. याचं एक एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा पहा, प्लॅटिपस. मराठीमध्ये जो साइड ॲनिमल आहे ना त्याच्यासारखा दिसणारा, तो नाही त्याच्यासारखा दिसणारा एक ॲनिमल असतो पहा, तर त्याला प्लॅटिपस म्हणायचं आहे. आणि हा एग लेइंग मॅमल येतो. मर्सुपियल्समध्ये आपण एक्झाम्पल पाहिल्यात, कांगारू लाईक ॲनिमल जे राहतात, ते आता मी डबल रिपीट करत नाही. देन इट कम टू द युथेरियन मॅमल, त्याला म्हणतो आपण ट्रू प्लासेंटल मॅमल. द न्यूट्रिशन इज थ्रू दी प्लासेंटा, दॅट इज डायरेक्ट कनेक्शन बिटवीन मदर अँड दी फिटस. तर प्लासेंटल मॅमलला परत त्यांनी डिवाइड केला आहे ऑर्डर प्रायमेट्समध्ये. प्रायमेट हा ग्रुप म्हटला, प्रायमेट्स आर दोज हू आर सेड टू बी इंटेलिजंट, ज्यांच्यामध्ये ब्रेनची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने झाली असेल त्याला म्हणतो आपण इंटेलिजंट. आणि दुसरं महत्त्वाचं कॅरेक्टर, दे कॅन लिव्ह इन द और दे कॅन ॲडॅप्ट टू द चॅलेंजिंग एन्व्हायरमेंट. असा जो ॲनिमलचा ग्रुप असेल त्याला म्हणायचं तुम्हाला प्रायमेट्स. तर या ऑर्डर प्रायमेटमध्ये परत त्यांनी दोन सब टक केले बा, सब ऑर्डर प्रॉझिमी अँड सब ऑर्डर अँथ्रोपॉइडी. परत सब ऑर्डर प्रॉझिमी इट इज कम्प्लिटली एक्सटिंक्ट, त्यातला एकही ॲनिमल या ठिकाणी एक्झिस्ट नसेल. तर त्याच्यामध्ये परत डिवाइड करून दोन ॲनिमलचे ग्रुप केले पहा, लेमर अँड टार्जियर. बोथ दीज ॲनिमल्स दे वर कम्प्लिटली आर्बोरियल इन हॅबिटेट. आणि यांचे कॅरेक्टरिस्टिक फीचर जर पाहिलं आपण तर दे शो बायनॉक्युलर विजन. हे त्याचे महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत. दे कॅन सी फ्रॉम देअर नेकेड आईज अप टू द लॉंग डिस्टन्स ड्युरिंग द नाईट ऑल्सो, तर त्याला बायनॉक्युलर विजन म्हणतो आपण. सो लेमर अँड टार्जियर. देन द सब ऑर्डर अँथ्रोपॉइडी. हा जो अँथ्रोपॉइडी वर्ड आहे, अँथ्रोपो लक्षात ठेवायचा, हे जे शब्द येऊन आले anthropology, it deals with the study of human culture. मॅनमेड ॲक्टिव्हिटी ज्या राहतात, ह्युमन बिईंग ज्याच्यामध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व असतो, त्या सगळ्या सायन्सला आपण काय म्हणत असतो अँथ्रोपॉलॉजी. तर इथं सब ऑर्डर अँथ्रोपॉइडी जे डेव्हलप झाली, याचा अर्थ याच्या ठिकाणी बरीचशी डेव्हलपमेंट आता झालेली असेल. दिस इज द सब ऑर्डर रिलेटेड टू दी हायर प्रायमेट्स. प्रायमेटचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, एक तर त्याच्यामध्ये ब्रेन डेव्हलप झालेला असला पाहिजे, मग आणखी डेव्हलपमेंट होत होत जसं जसं त्यांचा IQ वाढला असेल, त्यांची ब्रेन कॅपॅसिटी वाढत गेली असेल. ऑल विल बी कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन. तर मग त्याला आपण काय म्हणतो हायर प्रायमेट. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की अँथ्रोपॉइडी सब ऑर्डर इट इज ऑल्सो नोन टू बी दिस व्हॉट इज हायर प्रायमेट्स. परत त्याला त्यांनी सुपर फॅमिलीजमध्ये डिवाइड केला आहे. हा एक लक्षात ठेवा ग्रुप तुम्ही, क्लासच्या नंतर फॅमिलीज, सॉरी क्लास नंतर ऑर्डर, त्याच्यानंतर काही फॅमिलीज, त्याच्यानंतर जीनस
अँड देन वी कम टू दी स्पीशीज. मग याच्यामध्ये जर समजा डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर आढळले तर मग ऑर्डरमध्ये मग कसं राहते, स ऑर्डरच्या नंतर सब ऑर्डर. फॅमिलीच्या वर एखादा ग्रुप असेल तर आपण सुपर फॅमिली म्हणतो. तर असं त्याचं क्लासिफिकेशन केलं पहा. तर हे झालं क्लास आणि ऑर्डर बद्दल. त्याच्यानंतर आपण फॅमिली बघून आलो. सुपर फॅमिलीज पहिले, न्यू वर्ल्ड मंकीज, ओल्ड वर्ल्ड मंकीज अँड देन होमोनायडी. ह्युमन बिंगचे क्लोज अँसेस्टर कोणते विचारले तर दे आर एप्स. ह्युमन बिंग सारखेच आहेत. मोस्ट कॅरेक्टर दे आर क्लोजली रिलेटेड टू दी ह्युमन बिंग. सच ॲनिमल ग्रुप इट इज सेड टू बी व्हॉट, इट इज एप. तर ज्या ग्रुपमध्ये, ज्या फॅमिलीमध्ये एप्सचा स्टडी केला जातो आणि ते कोणते आहेत, ग्रेट एप्स, त्याला होमोनॉइडी अशी फॅमिली कन्सिडर करायचं आहे. आणि जे न्यू वर्ल्ड आणि ओल्ड वर्ल्ड मंकीज आहेत, यात आणि एप्समध्ये काय डिफरन्स आहे तर दीज टू हॅव द टेल पोर्शन, लॉंग टेल आहे. पण त्यातही प्रकार आहे, लॉंग प्रीहेन्साईल टेल, आणि जे ओल्ड वर्ल्ड मंकी आहे दे हॅव शॉर्ट नॉन प्रीहेन्साईल टेल. आता हे प्रीहेन्साईल वर्डचं नाव आहे. प्रीहेन्साईल टेल अँड नॉन प्रीहेन्साईल टेल. आता पहा, मी स्टार्टिंगला सांगितलं आहे की द ॲन्सिस्टर जे आपण सुरुवातीचे ॲनिमल पूर्ण, ह्युमन बिंग हा सगळ्यात शेवटचा असेल. तर अगोदरची दॅट वेअर आर्बोरियल पाहिलं आपण सुरुवातीला की ओल्ड ॲनिमल दॅट वेअर आर्बोरियल, ट्री ड्वेलिंग, कम्प्लिटली डिपेंडंट अपॉन द ट्रीज. तर त्या ठिकाणी हा जो प्रीहेन्साईल टेलचा पोर्शन आहे, इट मीन्स इट इज द टेल ॲडॅप्टेड फॉर ग्रास्पिंग. एखादा ऑब्जेक्ट आहे त्याला पकडणे ही टेल मधली प्रॉपर्टी होती. अँड सो दॅट दे कॅन रिमेन लॉंग टाईम ऑन द ट्रीज, सो त्याला ट्री ड्वेलिंग म्हणतो आपण. तर अशी टेल आहे जी ॲडॅप्टेड असेल फॉर दॅट पर्पज, ग्रास्पिंग द ब्रांचेस, त्याला म्हणायचं तुम्हाला प्रीहेन्साईल. आणि नॉन प्रीहेन्साईल म्हटलं तर इट इज नॉट सो मच ॲडॅप्टेड फॉर सच पर्पज. ठीक आहे, टेल पोर्शन दोघांमध्ये राहील, पण याच्यामधली व्हेरी वेल ॲडॅप्टेड असेल म्हणून ते आर्बोरियल, हळूहळू त्या टेलमधली ती प्रॉपर्टी कमी होत गेली. ही प्रॉपर्टी मग फोर लिव्हजमध्ये, हँड लिव्हजमध्ये ॲड होत गेली, असे मॉडिफिकेशन घडले. सो द सुपर फॅमिली होमोनॉइडी डेव्हलप्स, त्याच्यामध्ये ग्रेट एप्स होते. मग परत होमोनॉइडीमध्ये डेव्हलप करून त्यांनी फॅमिलीज तयार केल्या. कोणत्या तर हॅलोबेटिडी, पॉंगिडी आणि लास्टली द होमोनॉइडी. याच्यामधले एक्झाम्पल आर्बोरियल एप्स, गिबन्स एक्झाम्पल आहे. पॉंगिडीमध्ये सेमी आर्बोरियल एप्स, पूर्ण प्लांटवरती डिपेंड असणं, राहण्यावर, त्याच्यावर लिव्हिंग ऑन द ट्री ब्रांचेस, त्याला आर्बोरियल म्हणायचं आहे. सेमी डिपेंडंट असेल त्याला म्हणायचं आहे सेमी आर्बोरियल एप्स, एक्झाम्पल गोरिल्ला, चिंपांजी, ओरांगुटन. आणि जी फायनल आहे त्याला होमोनॉइडी म्हणायचं आहे. आणि हीच अशी आहे फॅमिली का ज्याच्यामध्ये हायली डेव्हलप, हायली इंटेलिजंट एप्स डेव्हलप झाले, ज्याला आपण सध्या म्हणत असतो ह्युमन बिंग, ज्याचं मेन कॅरेक्टर आहे इरेक्ट पोश्चर. तर यावरून तुम्ही लक्षात ठेवा की पोझिशन जर ऑफ ह्युमन बिंगची जर विचारली तर त्या ठिकाणी क्लास कोणता तर मॅमेलिया, ऑर्डर कोणती तर प्रायमेट, त्याच्यानंतर सब ऑर्डर कोणती तर अँथ्रोपॉइडी, त्याच्यानंतर सुपर फॅमिली होमोनॉइडी, लक्षात ठेवलं का, फॅमिली होमिडी, आणि नंतर जीनस त्याचा काय तर आपण याला म्हणत असतो होमो, आणि स्पीशीज कोणती तर सॅपियन्स. तर असा एक पूर्ण त्याचा ग्रुप तयार होऊन झाला पहा. अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कॉर्डेटा, त्याच्यानंतर क्लास मॅमेलिया, देन ऑर्डर प्रायमेट्स, त्याच्यानंतर अँथ्रोपॉइडी. ओके, होमोनॉइडी, त्यानंतर होमिनिडी, त्यानंतर होमो, and then last one will be sapien. So this will be the complete classification of the human being, जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण बाकी प्लांट ॲनिमलचं तर विचारतात, पण
जे आपण स्वतः ह्युमन बिंग आहोत तर वी शुड नो द क्लासिफिकेशन ऑफ आवर सेल्फ. ओके, सो दिस इज अबाउट द क्लास. त्याच्यानंतर आपण पाहणार आहे ह्युमन बिंगचे पर्टिक्युलर कॅरेक्टर्स. क्लासिफिकेशनच्या नंतर ह्युमन इव्होल्युशनचा एक चार्ट आहे आपल्या स्टडीमध्ये पहा. आणि या चार्टमध्ये तुमच्या लक्षात येतं का जे फॉसिलचा स्टडी केला आहे बा, ऑन द बेसिस ऑफ फॉसिल्स, कोणकोणते ह्युमन बिंगचा स्टडी केला आहे आणि त्याच्यावरून कशा पद्धतीनं एक मॉडर्न ह्युमन बिंग डेव्हलप झाला. त्याचे कॅरेक्टर्स आपण पाहून घेऊ. पहा, तुम्हाला पेपरमध्ये विचारतात राईट अ नोट ऑन द ह्युमन ॲन्सिस्टर्स बेस्ड अपॉन द फॉसिल. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहा, 1 2 3 4 5 and 6. ड्रायोपिथिकस, रामापिथिकस, ॲस्ट्रोलॉपिथिकस. लक्षात कसे ठेवायचे याची ट्रिक मी तुम्हाला पाठवून देईल. होमो हॅबिलिस, इरेक्टस, निअँडरथल मॅन अँड लास्टली द होमो सॅपियन. आता काय डिफरन्स आहे पहा, याचे काही हेडिंगच्या आधारावर आपण स्टडी करू. पहा, फीचर्स ज्याला म्हणतो आपण, अपिअरन्स, त्यानंतर कोणत्या इपोकमध्ये आढळले त्यांचे फॉसिल, स्केलेटल फीचर, कोणकोणते बोन्स, कोणत्या पद्धतीचा स्टडी त्यांनी केला आहे, स्कर बोन आहे, फोर लिंब आहे की हँड लिंब आहे, त्यानंतर क्रॅनियल कॅपॅसिटी, याला आपण ब्रेन कॅपॅसिटीसुद्धा म्हणतो, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे स्पेशल फीचर्स. आता फॉर एक्झाम्पल ड्रायोपिथिकस, इट इज एप लाईक फॉसिल, म्हणजे जो मॉडर्न एप आहे ज्याला आपण क्लोज ॲन्सिस्टर कन्सिडर करतो तर त्यासारखेच कॅरेक्टर याच्यामध्ये आढळले. सो इट इज एप मॅन, एप लाईक. रामापिथिकस, मॅन लाईक. ॲस्ट्रोलॉपिथिकस, इट इज द कनेक्टिंग लिंक. तुम्हाला पेपरमध्ये ह्या गोष्टी विचारतात. कनेक्टिंग लिंक बिटवीन एप अँड ही मॅन कोण असेल तर ॲस्ट्रोलॉपिथिकस, म्हणजे काही कॅरेक्टर एपचे शो करेल आणि काही कॅरेक्टर ह्युमन बिईंगचे. होमो हॅबिलिस, हँडीमॅन किंवा याला काय म्हणतात टूल मेकर, यांनी अवजारं बनवायला सुरुवात केली होती, भाला वगैरे आपल्याला माहीत आहे हिस्ट्री. त्यानंतर होमो इरेक्टस, एप मॅन. निअँडरथल, ॲडव्हान्स प्री हिस्टॉरिक मॅन. जसं आपण ह्युमन बिंगचे आपलं कल्चर आहे, संस्कृती आहे, काही जर एखादी डेड बॉडी असेल तर आपण त्याला गाळतो, वी बरीड द डेड बॉडीज. तर तशी पद्धती यांनी अवगत केली होती, म्हणून त्याला प्री हिस्टॉरिक मॅन म्हणतात. अवजारं तर बनवायचेच आहेत, टूल तर आहेच, पण समोर त्यांनी आपल्या कल्चरसारख्या गोष्टी करायला सुरुवात केली होती. आणि मॉडर्न मॅन कॅरेक्टर तुम्हाला माहीतच आहे. पिरियड ऑर इपोक, ड्रायोपिथिकस, मायोसिन, लेट प्लायोसिन, अर्ली प्लिस्टोसिन, मिडल प्लिस्टोसिन, लेट प्लिस्टोसिन आणि इकडे होलोसिन, करंट इपोक ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर स्केलेटल फीचर्स, याच्यामध्ये होमो इरेक्टर जे आहे त्याची हाईट सगळ्यात जास्त होती, लक्षात ठेवायचे, 5 up to 5 feet. प्रोग्नॅथस फेज, याचा अर्थ काय होते की याचा जो हेड पोर्शन आहे, फोर ब्रेनचा म्हणतो आपण त्याला, तर इट कम्स फॉरवर्ड, त्याला प्रोग्नॅथस म्हणतो. ह्युमन बिंगचा पाला तर हा स्ट्रेट आहे ना, 4 हेड. त्यानंतर आपला नॉस्ट्रिल, नोजचा पार्ट, माउथ पोर्शन हा कसा आहे एका लाईनमध्ये, याला आपण ऑर्थोग्नॅथस म्हणतो, त्याच्यामध्ये प्रोग्नॅथस होता. तर असे काही कॅरेक्टर्स लक्षात ठेवायचे. क्रॅनियल कॅपॅसिटी वाढत जात असते. ॲस्ट्रोलॉपिथिकस 450 to 600 cc. हे काय आहे क्रॅनियल कॅपॅसिटी, इट इज क्युबिक सेंटीमीटर. आपल्या स्कलमध्ये स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये मोजलं जाते. पहा, जर आपण ह्युमन ब्रेन पाहिला तर त्याच्यामध्ये सल्साय अँड गायरीज असतात. काय राहतात, सल्साय अँड गायरीज, किंवा आपण याला म्हणतो फोल्डिंग. त्या फोल्डिंग किती एरिया ॲक्युमुलेट करतात त्याच्यावरून ठरलं जातं की त्या व्यक्तीची क्रॅनियल कॅपॅसिटी किती असेल, तर त्याला CC असं म्हणतात. मॉडर्न ह्युमन बिंगची 1450 cc. तर अशा पद्धतीने ती वाढत जाईल. स्पेशल फीचर्स, ड्रायोपिथिकस वेअर क्लोज टू दी चिंपांजीज. ॲस्ट्रोलॉपिथिकस मॅन विथ एप ब्रेन, म्हणजे ह्युमन बिंगचे कॅरेक्टर आहेत, पण टॅलेंट जे आहे ते एपसारखं होतं म्हणून विथ एप ब्रेन. टूल मेकर, हँडीमॅनला म्हणायचं आहे. ऑमनिव्हरस, होमो इरेक्टस म्हणजे काय, ओमनिव्हरस, इट कॅन फीड अपॉन एनी काइंड ऑफ द फूड. ॲस्ट्रोलॉपिथिकस किंवा हॅबिलिस याला म्हटलं तर दे डू नॉट ईट द मीट, मांसावर डिपेंड नव्हते, मांसाहारी नव्हते, बरोबर आहे. पण इरेक्टर्समध्ये काय प्रॉपर्टी वापरली, ओमनिव्हरस, म्हणजे हर्बिव्होरस ॲज वेल ॲज कार्निव्होरस, कोणत्याही टाईपचं फूड त्यांना चालत होतं. अँड दे ट्राय टू बिल्ड अप द फायर, शिजवून खाण्याचा प्रयत्न पण त्यांनी केला आहे.
त्यानंतर निअँडरथल मॅन, प्री हिस्टॉरिक पहिले सांगितलं मी, दे कॅन बरीड देअर बॉडीज अँड दे मेक द फ्लिंट टूल्स, अणकुचित अवजार त्यांनी बनवले. आणि फायनली होमोसॅपियन, दे मेड द केव्ज, दे लिव्ड इन द केजेस, समूहामध्ये राहत होते आणि त्यांनी स्वतःला राहण्याकरता काही घरटं वगैरे बांधलं असेल. असे कॅरेक्टर्स तुम्हाला होमोसॅपियनचे लक्षात ठेवायचे. यानंतर ह्युमन बिंगचे परफेक्ट कॅरेक्टर, एप आणि ह्युमन बिंगमध्ये काय डिफरन्स आहे हे तुम्हाला नंतरच पाहायचं आहे. ठीक आहे, सध्यापुरतं एवढं तुम्ही लक्षात ठेवा.